श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजा. मी आता बटाटे लावले होते, दीड महिना झाला असन आणि जमीन कडक असल्यामुळं हे बटाटे वरच्या वरच आले होते, खाली काही जमिनीत गेले नाही आणि फुगले पण नाही, त्याच्यामुळे हिरवे झालेले आहेत. आता हे जमिनीत लावलेले होते आणि काही बटाटे मी ड्रममध्ये लावलेले होते, ते पण असेच झालेले आहेत. तर छोटे छोटे झाले, ते काही मोठे झाले नाहीत. याला खत पण भरपूर होतं आणि खाली माती पण होती, तरी हे बटाटे वरतीच आले होते, खाली गेले नाहीत आणि मोठे नाही झालेले आहेत. जवळजवळ कवचित 2-3च बटाटे मोठे झाले असतील, नाहीतर आता हे काही बटाटे बोरा एवढे तर काही वाटाण्याच्या साईज एवढे आहेत. जवळजवळ मी 1 किलो बटाटे टाकले होते. आता हे जे टप आहे, ह्या टपातलेच बटाटे काढायला आलेले आहेत, कारण की याच्यातल्या जो वर झाडाचा पाला होता हे सगळा वाळलेला आहे आणि दम निघला नाही मला. आणि म्हटलं आता हे कसे झालेत कसे नाही. मी रोज चेक करून बघायचे की आता हे बटाटे वर दिसायचे छोटे छोटे. म्हटलं मग एक काढून बघू, नंतर म्हटलं जाऊ द्या, आता काय घाई झालेली, दम पण निघाना आणि सगळा पाला पण वाळला होता, त्याच्यामुळे मी काढले. आता हा एकच बटाटा थोडा जरा मोठा आहे, नाही तर बाकी सगळे छोटे छोटेच निघलेले आहेत. याला जवळजवळ अजून महिनाभर टाईम होता, पण खत पाणी नव्हतं, त्याच्यामुळे मग याला बुरशी झाली होती आणि एवढ्याकरता फवारा पण काही देता आला नाही आणि मला पण काही कळालं नाही. ज्यांच्याकडून मी हे बटाट्याचं बी आणलं होतं त्यांना विचारलं, ते म्हणले आमच्याला अजून महिनाभर तरी टाईम आहे, आम्ही आताच बुरशीनाशक मारलेलं आहे. मी म्हटलं मग आमचे तर निघालेत. आता हे काढून घेतलेले आहेत आणि जे जमिनीत लावले होते त्याच्यावर मी माती टाकलेली, त्याला अजून 8-15 दिवसांनी बघणार आहे. आणि नगरला आलेले होते छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करण्याकरता. आज नगरला आले होते. नगरमध्ये पिंजर गल्ली आहे, तिथं मग आम्ही होलसेलमध्ये जे सामान लागतं ते मी दरवेळेस घेऊन येते. मशीन कामाचं जरी सामान असलं, आणि आता रथसप्तमी येणार आहे 4 तारखेला, मग ते 4 तारखेला आम्ही नर्मदा मैयाचा कार्यक्रम करतो. मुलींना जे काही म्हणून शक्य तेवढ्या आपल्याच्याने भेटवस्तू देतो. मग ते वस्तू घेण्याकरता आलो होतो. आणि संक्रांत पण आहे, संक्रांतीचे जे वाण वाटतात हळदी कुकाचे, ते पण रथसप्तमीपर्यंतच वाटले जातात. म्हटलं मग दोन्ही पण कार्यक्रम एकाच दिवशी करता येईल, त्यामुळे मग आज हे होलसेलमध्ये वस्तू घेण्याकरता आले होते. इथं सीझनवारीच वस्तू मिळतात. संक्रांत आहे म्हटल्यावर वाणाला ज्या वस्तू वाटतात त्या वस्तू आहेत. आता जर होळी आली तर मग रंगपंचमीच्या पिचकाऱ्या ते चालू होणार आहेत. जसं जसं सीझन आहे तसं तशा वस्तू येतात, त्यामुळे आम्ही दरवर्षी इथूनच सामान घेतो. यांचं दुसरं याच्यासमोरचं दुकान आहे, तिथं मुलींच्या नटण्याचा शृंगार करण्याचा सामान भेटतं. आता आम्ही काही वस्तू बघणार आहेत मुलींना, दरवेळेस उपयोगी वस्तू येईन ते देतात. गेल्या वर्षी नवीन ॲड केलं होतं, एक रशी उडी घेतली होती आम्ही, पण ते एक असं झालं की आम्ही पाहिल्या नाही इथं, आणि त्या घरी आल्यावर बघितल्या त्या छोट्या निघल्या, त्याच्यामुळे मग ह्यावेळेस म्हटलं सगळ्या वस्तू बघून घेऊ. हा मग काय हा पैसे टाकायला मग गल्ले घेऊ, पाण्याची बाटल घेऊ आणि एखादं काय म्हणते त्याला नखपालीस घेऊ, मेहंदीचं कोण बस. हा. आम्ही जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून हे मुलींचा कार्यक्रम करतो रथसप्तमीच्या दिवशी. कोरोनाच्या आधीपासून ह्या दुकानामध्ये वस्तू घेतो आणि आता पण घेतो. पण पहिला जे गिरायकांचा आणि दुकानदारांचा जो देण्या घेण्याचा भाव होता आणि बोलण्याची पद्धत होती, त्याच्यात आता फरक झालेला आहे. कोरोनामध्ये दुकानदारांना दाखवलेलं आहे की गिरायकासंग कसं वागायचं, काय करायचं. मंदाईच्या काळामध्ये कोरोनाच्या वेळेस आम्ही गेलो त्यावेळेस माणसं नव्हते कामाला, तर हे स्वतः दुकानदार, हे मालक लोक माणसांना दाखवायचे की हे घ्या ते घ्या, ही वस्तू चांगली ती वस्तू चांगली आहे. आतापासून यांना जरा कळालंय की जो गिऱ्हाईक येतो त्याच्यासंग कसं वागलं पाहिजे. नाहीतर याच्या आधी असं पाहिलं की गिऱ्हाईक जे स्वतः मी पण गेलेली आहे, आपण जरी काही विचारलं ना तर काय पाहिजे काय नाही बाहेरच्या बाहेरूनच पाठवायचं. गिऱ्हाईक आहे त्याला विचारायचं पण पूस नव्हते करीत की तुम्हाला काय पाहिजे, किती पाहिजे. कोरोनाने सगळ्यांना ज्याची त्याची जागा दाखवलेली आहे. आता जरी गेलो दुकानात तरी चांगलं सांगतात, 5 मिनटं थांबा असं म्हणतात. आणि लेट झालं होतं जायला तरी मग त्यांनी थांबवलं आणि मुलं आल्याच्या नंतरून आम्हाला सगळ्या वस्तू दाखवल्या. माझी अशी जर्नी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.